शहरातील नवीन 200 MLD पाणी पुरवठा योजनेला येत्या नवीन वर्षातच मुहूर्त लागणार आहे। जायकवाडी धरणातून थेट पाणी उपसा करून शहराला पाणी देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विजेचा वापर होणार असून नक्षत्रवाडी येथील बिल देखील वेगळे असणार आहे। शहरासाठी सुरू असलेल्या नवीन पाणी पुरवठा योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी बारीक सारीक किरकोळ पण किचकट कामे बरीचशी शिल्लक आहेत। ही कामे पूर्ण करण्यासाठी 3 ते 4 महिन्याचा कालावधी लागणार आहे। पहिल्या टप्प्यात 200 MLD पाणी शहरात आणले जाणार आहे। जॅकवेलचे काम अंतिम टप्प्यात आले असून 200 MLD पाणी देण्यासाठी 2 पाणी उपसा पंप बसवण्यात आले आहेत। त्यावर विद्युत मोटार बसवण्याचे काम सुरू झाले असून पहिली मोटार बसवली आहे। जॅकवेलमधून पाणी उपसा करण्यासाठी बसवण्यात आलेल्या 3700 अश्वशक्तीच्या पंपातून दर तासाला 45 लाख लिटर पाणी मिळणार असले तरी त्याचे वीज बिल भरमसाठ येणार आहे। 1 तासाला 1 लाखाची वीज पाणी उपशासाठी खर्च होणार आहे। दिवसाला 24 लाख, महिन्याला 7 कोटी 20 लाख तर वर्षाला 86 कोटी 44 लाख रुपयांचे वीज बिल मनपाला भरावे लागणार आहे। हे फक्त जॅकवेलमधून पाणी उपसा करून नक्षत्रवाडीपर्यंत आणण्यासाठी येणारे हे वीज बिल आहे। नक्षत्रवाडी येथे MBR पर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी येणारे वीज बिल, त्यानंतर संपातून पाणी उपसा करून जलकुंभात टाकणे, फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्र यांचे वीज बिल वेगळे असणार आहे। वीज बिलाचा भरणा करण्यासाठी मनपाला अगोदरच तरतूद करावी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले। 1200 मिमीची पाईपलाईन टाकली। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 2500 मिमीच्या व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकण्यात आली। त्याच्या बाजूलाच शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेतील 1200 मिमी व्यासची जलवाहिनी टाकण्यात आली आहे। या जलवाहिनीसाठी दुसऱ्या टप्प्यातील स्लॅबवर 1200 अश्वशक्तीचे 4 विद्युत पंप बसवले जाणार आहेत। जुन्या योजनेच्या ठिकाणी असलेल्या पंपाद्वारे आपत्कालीन परिस्थितीत त्यासाठी नवीन पाणी योजनेत याचा समावेश करण्यात आलेला आहे। 900 ची पाणी योजना ही शहर परिसरातील 35 गावांसाठी राबवली जाणार आहे।